श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रुती या सर्व साधकांना आदेश देतात. आत्मा वारे द्रष्टव्यः, श्रोतव्यः, मंतव्यः, निदिध्यासितव्यः. म्हणजे आत्मस्वरूपाचं दर्शन घेणं हाच परमपुरुषार्थ आहे. त्यासाठी आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचं प्रमाण असलेल्या वेदांत शास्त्राचं श्रवण करा, मनन चिंतन करा आणि निदिध्यासन करा, असा आदेश श्रुती आपल्याला देतात. आणि या श्रुती उपनिषदांमध्ये किंवा वेदांमध्ये सापडतात. म्हणून प्रत्येकाने गीताशास्त्राचं अखंडपणे पुन्हा पुन्हा श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं. यामध्येच त्या जीवाचं कल्याण आहे. म्हणूनच भगवान वेदव्यास म्हणतात, गीता सुगीता कर्तव्या इति. भगवान व्यास म्हणतायत, सर्व वेद हे प्रमुख असणाऱ्या दोन मार्गांचं प्रतिपादन करतात. एक म्हणजे प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा म्हणजे निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग म्हणजे धर्म काय, अधर्म काय, काय करावं, काय करू नये, वगैरे वगैरे. आणि निवृत्ती मार्ग म्हणजे संन्यास मार्ग. प्रवृत्ती मार्ग हा समृद्धीचा भरभराट प्राप्त करून घेण्याचा मार्ग आहे. त्यामध्ये समृद्धी ही दोन प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. एक ऐहिक किंवा ज्याला आपण भौतिक म्हणतो, आणि दुसरी पारलौकिक म्हणजे स्वर्गीय. मनुष्याने कितीही ऐहिक समृद्धी प्राप्त केली किंवा भौतिक सुखाची साधने मिळवली तरी सुद्धा तो सुखी होत नाही. हे अगदी वास्तव आहे. कितीही पैसे मिळो, कितीही सुख साधनं मिळो, घरामध्ये कितीही वस्तू असो, खाण्यापिण्याची, कपड्या लत्त्याची, गाडी बंगला, माणसं, नोकर चाकर, सगळ्या गोष्टींची जरी रेलचेल असली, जरी एखादा माणूस लक्षाधीश असला, कोट्याधीश असला, तरी सुद्धा त्याला सुख मिळेलच असं सांगता येत नाही. आणि या जन्माचं किंवा या जगण्याचं एक फार मोठं आश्चर्य मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही माणसाला दुःख नको असतं. आपण सगळेजण सुखाच्या मागे धावत असतो. सुख प्राप्त व्हावं म्हणून आपण धडपडत असतो. सुख हवं असतं पण ते आपल्याला मिळत नाही. आणि दुःख नको असतं पण ते आपल्यापासून दूर जात नाही. हीच आपल्या जीवनाची शोकांतिका आहे. आपल्या कुणालाच दुःख नको असतं पण आपल्या वाट्याला दुःखच दुःख असतं. काही ना काही दुःख आहे, काही ना काही त्रास आहे, काही ना काही कटकट आहे, काही ना काही व्याधी आहेत, काही ना काही आजार आहेत, काही ना काही चिंता आहेत,
काही ना काही काळज्या आहेत. आधी आणि व्याधींनी आपण ग्रस्त झालेलो आहे. शरीराला ज्या होतात त्यांना व्याधी म्हणायचं आणि मनाला ज्या होतात त्याला आधी म्हणायचं. मनाच्या यातना म्हणजे आधी आणि शरीराच्या यातना म्हणजे व्याधी. आधी आणि व्याधींनी आपण सर्वच जण ग्रस्त झालेलो आहोत. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणीच नाही. एक भगवंत सोडला तर या जगामध्ये दुसरा कुणीही सुखी माणूस नाही. आणि म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थाने सुख प्राप्त करून घ्यावं असं वाटत असेल तर मग आपल्याला भगवंतच व्हावं लागेल किंवा त्या भगवंताचीच प्राप्ती करून घ्यावी लागेल. म्हणून आपण ऐहिक सुखाच्या मागे न लागता पारलौकिक किंवा पारमार्थिक सुख कसं मिळेल याचा प्रयत्न करा. त्या मार्गावरून जावं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सुखाचा शोध आपण बाहेर घेतो, परंतु बाहेरच्या जगामध्ये कुठेही सुख नाही. सगळीकडे दुःख, स्वार्थ, दैन्य, दारिद्र्य असं सगळं आहे. हे संपूर्ण जग, ही सगळी नाती, ही सगळी माणसं स्वार्थी असतात. प्रत्येकाचा कोणाकडून तरी काहीतरी स्वार्थ असतो आणि स्वार्थातून हे नातेसंबंध जोपासले जातात, वाढवले जातात. स्वार्थ संपला की संबंध बिघडतात किंवा संबंध संपतात, तुटतात. असतील शीते तर जमतील भूते, तसं आहे हे सगळं. आणि म्हणून या लौकिक किंवा ऐहिक जगताच्या मागे न लागता, या सर्व गोतावळ्यामध्ये न अडकता, या सर्व संसारामध्ये, प्रपंचामध्ये न अडकता आपण जर त्या भगवंताचे व्हायचं ठरवलं तर आणि तरच आपल्याला सुख प्राप्त होईल. आणि जे सुख आपण बाहेर शोधत असतो ते सुख बाहेर नसून आपल्या आतच आहे, आपल्या मनातच आहे, आपल्या हृदयातच आहे, आपल्या बुद्धीतच आहे, आपल्या विचारातच आहे. या गोष्टींची आपल्याला कधी ना कधी जाणीव होईल, कधी ना कधी पटेल आणि कधी ना कधी आपण बाह्य जगापासून अलिप्त होऊन अंतरंगामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. ही अंतरयात्रा आहे आणि ती आतमध्येच करायची आहे आणि ती एकट्याने करायची आहे. इथे कुणाचीही सोबत किंवा कुणाचीही साथ आपल्याला मिळत नाही. फक्त आणि फक्त आपले सद्गुरूच आपल्या बोटाला धरून आपली ही अंतरयात्रा जी अंधारामध्ये आहे, आत आहे, ती करण्यासाठी उद्युक्त करतात, प्रवृत्त करतात. आपल्या बोटाला धरून त्या अंधाऱ्या मार्गावरून चाचपडत का होईना आपल्याला ते घेऊन जातात. धडपडत का होईना, पडत खडत, रडत खडत का होईना
आपल्याला ते त्या मार्गावरून घेऊन जातात आणि ज्ञान प्रकाश असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या भगवंतापर्यंत घेऊन जातात. आत 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 आत, किती आत, तर त्या आत असणाऱ्या भगवंतापर्यंत आपल्याला आतमध्ये जायचं आहे. खोल 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 खोल, किती खोल, तर सगळ्यात तळाशी असणाऱ्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि म्हणून याला अंतरयात्रा असं म्हणतात. आणि ही अंतरयात्रा करण्यासाठी आपल्याला सत्संगाची आवश्यकता असते, संतांची सज्जनांची आवश्यकता असते, सद्गुरूंची आवश्यकता असते. त्यांनी सांगितलेल्या साधन मार्गावरून चालण्याची आवश्यकता असते. सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंचं आज्ञापालन, सद्गुरूंवर निष्ठा, सद्गुरूंवर विश्वास, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. आणि जो स्वतःला या संसारातून, या प्रपंचातून मुक्त करू शकतो आणि सद्गुरूंचा हात धरून त्यांच्याबरोबर, त्यांच्या सामर्थ्याने, त्यांच्या कृपेने जो ही अंतरयात्रा करू लागतो, तो एक ना एक दिवस त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. यात आश्चर्य काय? अहो, ज्याप्रमाणे नदी कुठूनही कशीही वाहिली तरी शेवटी ती समुद्राला मिळतेच ना, तसं आहे. आपण एकदा का त्या मार्गावर पाऊल टाकलं आणि प्रवास सुरू केला की कधी ना कधी आपण तिथपर्यंत पोहोचणार. आणि म्हणून नाही का, इथे सगळ्या वेदांनी याच दोन मार्गांचं मार्गदर्शन केलेलं आहे. एक प्रवृत्ती मार्ग आणि एक निवृत्ती मार्ग. जी आपल्याला संसाराकडे, प्रपंचाकडे वळवते त्याला प्रवृत्ती मार्ग म्हणायचं, आणि जी आपल्याला भगवंताकडे वळवते त्याला निवृत्ती मार्ग म्हणायचं. आपण जोपर्यंत या विषय सुखापासून, प्रपंचापासून, संसारापासून निवृत्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला चिरंतन सुखाचा शोध लागत नाही. आणि एकदा का त्याचा शोध लागला म्हणजे दुःखांची निवृत्ती होते आणि आनंदाची प्राप्ती होते. यामध्येच त्या जीवाचं आत्मकल्याण आहे आणि तोच त्याचा पुरुषार्थ आहे. आणि हाच निःश्रेयस मार्ग आहे, नाही का. प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग यालाच आणखीन दोन शब्द वापरले जातात, ते म्हणजे प्रेयस आणि श्रेयस. काय केलं म्हणजे श्रेयस्कर होईल आणि काय केलं म्हणजे प्रेयस होईल. सर्वसामान्य माणसं ही प्रेयस मार्गाने जाणारी असतात, प्रिय मार्गाने जाणारी असतात आणि आपल्या शरीराला, आपल्या देहाला जे काही प्रिय वाटेल त्याच गोष्टी करण्याच्या मागे धावत असतात. आणि फार थोडी माणसं श्रेयस मार्गाने जातात आणि ती भगवंताची प्राप्ती करून घेतात. निःश्रेयस मार्ग म्हणजे मोक्ष प्राप्तीचं साधन करून देणारा. निवृत्ती मार्ग म्हणजेच कर्मसन्यास.
म्हणजेच ज्ञानमार्ग. अशा प्रकारे गीतेने दोन प्रमुख मार्गांचं प्रतिपादन केलेलं आहे. एक म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी, प्रवृत्ती मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी कर्ममार्ग, आणि निवृत्ती मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी ज्ञानमार्ग, असे दोन मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत. हे दोन मार्ग वेद प्रतिपादित आहेत, अन्य मार्गच नाही. आणि भगवद्गीता हे सर्व वेदांचं सार असल्यामुळे गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण हेच दोन मार्ग स्पष्ट करतात. एक म्हणजे कर्ममार्ग आणि दुसरा म्हणजे ज्ञानमार्ग. गोपाल कृष्ण भगवान की जय.